विधानसभा असो की लोकसभा, गेल्या वर्षभरात ज्या ज्या निवडणुका आल्यात त्यात लाडक्या बहिणींनी मोठी भूमिका बजावली आहे. पण मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या पालिका निवडणुकीत 1.5 लाख महिलांपैकी तब्बल 56,560 महिलांनी मतदान केले नाही. बहिणींचे हे घटलेले प्रेम कुणाच्या पत्त्यावर पडणार आहे आणि कुणाला पाडणार आहे यावरून सध्या चर्चेचे पेव फुटले आहे. लाडक्या बहिणींची माया पातळ का झाली हा सवाल उपस्थित केला जातोय. मंगळवारी 2 डिसेंबरला जिल्ह्यात आर्णी, वणी, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, नेर, पुसद, पांढरकोडा आणि ढानकी या 10 ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यात. या 10ही ठिकाणी मिळून एकंदर 3,30,000 मतदार संख्या आहे. त्यात महिला मतदारांची संख्या 1,65,000 एवढीच, म्हणजे पुरुषांच्या अगदी बरोबरीने आहे. मात्र त्यातील 56,560 महिला मंगळवारी मतदानासाठी घराबाहेर पडल्या नाहीत. केवळ 1,08,000 महिलांनीच मतदान केले. आता यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला किती आणि लाभ न मिळणाऱ्या महिला किती हा संशोधनाचा विषय आहे. परंतु लोकसभा, विधानसभेत हुकुमाचा एक्का ठरलेली लाडकी बहीण योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भुरळ पाडू शकली नाही, हे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. महिलांचे सर्वात कमी मतदान पुसदमध्ये झाले. येथे एकूण 31,000 महिला मतदारांपैकी केवळ 18,000 जणींनीच मतदान केले. तर उमरखेडमध्येही 20,000 केवळ 18,000 महिलांनीच मतदान केले. विशेष म्हणजे या दोन्ही पालिकेत राज्यातील सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या पत्नी उमेदवार होत्या.